माझं नाव आरती. माझं लग्न होऊन काही वर्ष झाली होती. संसार अगदी व्यवस्थित, शांत आणि साचेबद्ध पद्धतीने चालला होता. माझी कोणतीही तक्रार नव्हती. पण एक मोठी पोकळी माझ्या आयुष्यात कायम होती. माझ्या नवऱ्याची नोकरी अशी होती की त्याला सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवासात राहावं लागायचं. कधी आठवडाभर तर कधी महिना तो घरापासून दूर असायचा. मोठ्या घरात एकटं राहणं सुरुवातीला ठीक वाटायचं. पण हळूहळू त्या शांततेचा मला त्रास होऊ लागला. चार भिंतीच्या आत एकटं बसून राहण्यापेक्षा स्वतःला कुठेतरी व्यस्त ठेवा या विचाराने मी घरातच काही हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मला शिकवण्याची आवड होतीच, त्यामुळे माझा वेळही छान जाऊ लागला आणि घरात पुन्हा एकदा माणसांचा राबता सुरू झाला. त्याच काळात रोहन माझ्याकडे अभ्यासासाठी येऊ लागला. रोहन दिसायला खूप साधा, शांत आणि कमालीचा हुशार मुलगा होता. तो साधारण 25 वर्षाचा असेल. अभ्यासात त्याची पकड इतकी मजबूत होती की गणिताचे अवघड प्रश्न असोत किंवा क्लिष्ट संकल्पना तो एकदाच सांगता समजून घ्यायचा. त्याच्या अभ्यासातील रस, त्याची नम्रता आणि बोलण्यातील त्याचा आदर यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता. रोहन जेव्हा घरात यायचा तेव्हा त्याच्या येण्याने संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरायची. सुरुवातीला आमचं नातं निव्वळ शिक्षिका आणि विद्यार्थ्यापुरतंच मर्यादित होतं. तो यायचा, आपले प्रश्न विचारायचा, अभ्यास करायचा आणि निघून जायचा. पण हळूहळू वेळ बदलत गेली. अभ्यासाच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चा आता फक्त पुस्तकांपुरत्या राहिल्या नाहीत. कधी गणिताचे कोडे सोडवता सोडवता तो त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायचा, तर कधी पुस्तकातील एखाद्या हळूवार कवितेवर चर्चा करताना आम्ही दोघे तासनतास बोलत राहायचो. माझा नवरा घरी नसल्यामुळे माझ्या मनात असलेली एकाकीपणाची भावना रोहनच्या सहवासात विरघळून जायची. त्याच्याशी बोलताना मला कधीच कंटाळा येत नसे. एक दिवस अभ्यास करताना त्याचा हाताचा स्पर्श नकळत माझ्या हाताला झाला. तो अगदी अनावधानाने झालेला स्पर्श होता. पण त्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच शॉकवेव्ह पसरली. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. तो आपल्या पुस्तकात व्यस्त होता. त्या दिवसापासून माझ्या मनात त्याच्याविषयी एक वेगळं, हळवं आणि अनाम आकर्षण निर्माण झालं. मला माहिती होतं की हे विचार माझ्या जबाबदारीच्या आणि मर्यादांच्या बाहेरचे आहेत. पण मन अनेकदा बुद्धीचं ऐकत नाही. जेव्हा जेव्हा तो समोर यायचा तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची. त्याचा तो शांत चेहरा, त्याचे आश्वासक डोळे आणि त्याचा आदरयुक्त सहवास मला आतून कुठेतरी पूर्ण करत होता. तो अभ्यासाला येण्याची वेळ झाली की मी नकळत आरशासमोर उभे राहून स्वतःला व्यवस्थित करायचे. हे बदल माझ्या स्वतःच्या लक्षात येत होते, पण मी स्वतःला रोखू शकत नव्हते. रोहनच्या त्या साध्या असण्यात एक अशी ताकद होती ज्याने माझ्या एकाकी आयुष्यात एक नवी रोषणाई आणली होती. आमचं हे भावनिक आकर्षण हळूहळू आणि नकळत एका अशा वळणावर येत होतं तिथे पुढच्या काळात काय घडणार याची मला पुढचीही कल्पना नव्हती. त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात एक वेगळाच उकाडा जाणवत होता. आकाश काळकुट्ट ढगांनी व्यापून गेलं होतं. वाऱ्याची एक झुळूकही नव्हती आणि हवेतला दमटपणा मनाला अधिकच अस्वस्थ करत होता. माझा नवरा नेहमीप्रमाणे आठवडाभराच्या कामासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला होता. घरात मी एकटीच होते. नेहमीसारखा शांत पण मनाला खाणारा तो एकाकीपणा आज आजूबाजूच्या शांततेत अधिकच स्पष्ट जाणवत होता. संध्याकाळच्या सुमारास साधारण 5च्या आसपास रोहनचा फोन आला. आरती मॅम, मी जरा 10 मिनिटं येतोय. उद्याच्या टेस्टसाठी गणिताचे काही कठीण दाखले समजून घ्यायचे होते. तुम्ही घरी आहात ना? त्याच्या नेहमीसारखा नम्र आणि आश्वासक आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत एक मंद स्मित उमटलं. हो रोहन, मी घरीच आहे, तू ये, मी म्हणाले. 10 मिनिटात रोहन दारात उभा होता. त्याच्या अंगावर साधा टी-शर्ट आणि जीन्स होते, पण त्याची ती साधी राहणी मला नेहमीच प्रभावित करायची. तो आत आला. त्याने नेहमीप्रमाणे आदराने मला नमस्कार केला आणि सोफ्यावर बसून आपली बॅग उघडली. आम्ही हॉलमधल्या टेबलाभोवती बसलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. रोहन अभ्यासात इतका बुडून गेला होता की त्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता. तो एकेकी गणित सोडवत होता आणि मी त्याला अधूनमधून मार्गदर्शन करत होते. पण माझं लक्ष आज अभ्यासापेक्षा रोहनच्या चेहऱ्यावर जास्त होतं. त्याच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब, त्याची गणितात एकाग्र झालेली नजर आणि त्याचं ते हळुवार बोलणं. माझं मन पुन्हा एकदा त्याच्याकडे खेचलं जात होतं. अचानक बाहेरच्या शांततेचा भंग करत विजांचा प्रचंड कडकडाट झाला. खिडक्यांच्या तावदान ताडजाड वाजू लागली. पाहता पाहता बाहेर इतका मुसळधार पाऊस सुरू झाला की समोरचं काहीच दिसेनासं झालं. पावसाचा तो प्रचंड आवाज आणि वाऱ्याची घोंगावणी ऐकून मी दचकलेच. मॅम, आज पाऊस खूपच भयानक रूप घेतोय असं दिसतंय, रोहन खिडकीकडे पाहत म्हणाला.
त्या क्षणी अचानक लाईट गेली. संपूर्ण घरात एकदम गडद अंधार पसरला. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या चमकणाऱ्याचा प्रकाश एकमेकांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. मी घाईघाईने उठले आणि किचनमधून मेणबत्ती शोधून आणली. मेणबत्ती पेटवून टेबलावर ठेवली. त्या मंद, पिवळसर आणि थरथरत्या प्रकाशात रोहनचा चेहरा काहीसा वेगळा, अधिक आकर्षक आणि प्रलग दिसत होता. "रोहन, तू थांब. मी थोडा चहा करते. या पावसात छान वाटेल," मी म्हणाले. "मी पण येतो मॅम मदत करायला," असं म्हणत रोहन माझ्या मागे किचनमध्ये आला. किचन लहान होतं. मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही दोघे अगदी जवळ उभे राहून चहा बनवत होतो. चहाचा कप घेताना नकळत रोहनची बोट माझ्या हाताला टेकली. तो स्पर्श खूप गरम आणि जिव्हाळ्याचा होता. त्या एका स्पर्शाने माझ्या शरीरातून एक नाजूक थरथरी पसरली. रोहनने लगेच हात मागे घेतला नाही. उलट त्याने काही सेकंद माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या अंधुक प्रकाशात त्याच्या डोळ्यात मला एक वेगळीच तळमळ, एक वेगळीच भाषा दिसली. चहा पिऊन झाल्यावर आम्ही पुन्हा खिडकीजवळ आलो. बाहेर रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते, पण पावसाचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. "मॅम, मला वाटतं आज बस मिळणं अशक्य आहे. रस्त्यावर खूप पाणी साचले," रोहन चिंतेने खिडकीबाहेर बघत म्हणाला. त्याच्या आवाजात एक प्रकारची दुविधा होती, पण माझ्या मनात मात्र एक गुप्त आनंद फुलत होता. मला आतून वाटत होतं की त्याने आज जाऊ नये. रोहन, या भयानक पावसात आणि अंधारात बाहेर पडणं मुळीच सुरक्षित नाही. रस्ते वाहून चालले आहेत. तू आजची रात्र इथेच थांब. मी त्याचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने आणि काळजीने म्हणाले. माझा हात त्याच्या हातात असताना त्याने माझ्याकडे अशा दृष्टीने पाहिलं, जणू तोच या शब्दांची वाट पाहत होता. त्याच्या डोळ्यातील ती कृतज्ञता आणि माझ्या मनातील ती सुप्त इच्छा आम्ही दोघांनीही न बोलता एकमेकांना स्वीकारलं होतं. पावसाची ती वादळी रात्र आता एका वेगळ्याच नात्याची नांदी ठरत होती. बाहेरील पाऊस जितका तीव्र होत होता, तितकाच आमच्या दोघांमधील भावनिक वातावरणही हळूहळू अधिक गडद आणि तीव्र होत चाललं होतं. बाहेर पावसाचा जोर किंचितही कमी होत नव्हता. छतावर पडणाऱ्या थेंबांचा तो अखंड आवाज, विजांचा लखलखाट आणि मेणबत्तीचा तो मंद, थरथरणारा प्रकाश या सगळ्यांनी घरातील वातावरणात एक अद्भुत आणि गूढ शांतता निर्माण केली होती. आम्ही दोघांनी मिळून जेवणाची साधीशी तयारी केली होती. एकत्र स्वयंपाक करताना आमचे हात नकळत एकमेकांना स्पर्श करत होते. कधी भांडी सरकवताना, तर कधी पाण्याचा तांब्या देताना. प्रत्येक लहान-सहान स्पर्शासोबत माझ्या मनातल्या भावना अधिक तीव्र होत होत्या. जेवण झाल्यावर मी रोहनला हॉलमधील सोफ्यावर व्यवस्थित अंथरूण पांघरूण करून दिले. "रोहन, तुला काही लागलं तर हक्काने सांग. अजिबात संकोच करू नकोस," मी त्याला म्हणाले. "हो आरती मॅम, थँक तो मंद हसला. त्याच्या आवाजात एक वेगळा जडपणा होता. मी माझ्या बेडरूममध्ये आले आणि दाराची कडी न लावता फक्त आत दार लोळून घेतले. पलंगावर आडवे झाल्यानंतरही मला अजिबात झोप येत नव्हती. बाहेरील वादळापेक्षाही मोठे वादळ माझ्या मनात उठले होते. एका बाजूला माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचं आहे, पण दुसऱ्या बाजूला रोहनच्या सहवासाने मिळणारा तो भावनिक दिलासा मी नाकारू शकत नव्हते. सुमारे अर्ध्या तासाने दारावर एक अतिशय हलकी टप झाली. दार हळूच उघडले गेले. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात दारात उभा रोहन दिसलेला. "रोहन, काय झालं? तुला झोप नाही आली का?" मी पलंगावरून उठून बसत विचारले. तो काहीच बोलला नाही. तो हळूहळू चालत माझ्या पलंगाजवळ आला. त्याचा चेहरा नेहमीसारखी शांत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ, पण वेगळीच तीव्रता आणि आतुरता दिसत होती. तो माझ्या अगदी समोर येऊन उभा राहिला. "मॅम, मला हॉलमध्ये अजिबात झोप येत नाहीये. मनावरचा ताबा सुटत चाललाय." त्याचा आवाज कमालीचा खोल आणि थरथरणारा होता. "काय बोलतोयस रोहन तू?" मी जरा सावरून विचारले, पण माझ्या हृदयाची धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती. रोहनने न सांगता माझा हात स्वतःच्या हातात घेतला. त्याचा स्पर्श प्रचंड उष्ण होता. त्याने हळूच मला उभं केलं आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी मला रोहनचं एक पूर्णपणे वेगळंच, कधी न पाहिलेलं रूप दिसलं. तो आता फक्त एक शांत आणि नम्र विद्यार्थी राहिला नव्हता, तर तो स्वतःच्या भावनांप्रती अत्यंत प्रामाणिक असणारा एक प्रगल्भ पुरुष वाटत होता. "आरती, प्लीज आज मला रोखू नको," तो अत्यंत आवेगाने आणि हळुवारपणे म्हणाला. "मी बऱ्याच महिन्यांपासून या भावना माझ्या मनात दाबून ठेवल्या आहेत. रोज तुमच्याकडे अभ्यासाला येताना, तुमच्याशी बोलताना मला फक्त एक तुमचा सहवास हवासा वाटायचा. मी फक्त तुमचा विद्यार्थी बनून राहू शकत नाही. आज या पावसात, या एकांतात मला माझं प्रेम व्यक्त करू द्या." त्याचे हे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्याने अत्यंत प्रेमाने माझा दुसरा हातही हातात घेतला आणि हळूच मला स्वतःच्या जवळ ओढले. त्याच्या या तीव्र आणि भावनिक रूपाने मी पूर्णपणे हैराण झाले होते. माझ्या मनात असणारा संकोच, भीती आणि समाजाचा विचार
त्या एका क्षणात गळून पडला. रोहनच्या त्या आवेगाने एक असं समर्पित प्रेम होतं, ज्याची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. त्याने हळूच माझे केस मागे केले आणि माझ्या कपाळावर एक अत्यंत हळूवार, उष्ण आणि दीर्घ चुंबन घेतले. त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकले. माझ्या डोळ्यातून नकळत पाण्याचे थेंब आले, पण ते दुःखाचे नव्हते, तर त्या भावनिक तृप्तीचे होते. रोहनने मला अत्यंत नाजूकपणे आणि प्रेमाने कळवले. त्या बंद दाराआड, पावसाच्या संगीतात आणि मेणबत्तीच्या मंद प्रकाशात आमच्या दोघांमधील शिक्षिका आणि विद्यार्थ्याचं सर्व बंधने गळून पडली होती. तिथे उरल्या होत्या फक्त दोन व्याकुळ व्यक्ती आणि त्यांच्या परस्परांवरील तीव्र आकर्षण. त्या मंद प्रकाशात आणि पावसाच्या अखंड संगीतात रोहनचा तो आश्वासक आणि प्रेमळ मिठीचा स्पर्श माझ्यासाठी खूप काही सांगून जात होता. ज्या एकाकीपणाने मला इतकी वर्ष पोखरून काढलं होतं, तो एकाकीपणा रोहनच्या त्या हळूवार सहवासात कुठे कुठे पळून गेला. ज्याने मला अत्यंत नाजूकपणे पलंगावर बसवलं आणि मला स्वतः शेजारी बसला. त्याने माझं कपाळ, माझे डोळे आणि माझे हात प्रेमाने कुरवळले. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळाच आदर, एक अतिशय तीव्र अनुराग आणि भावनिक समर्पण जाणवत होतं. आरती, मी तुम्हाला कधीच दुखावणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेलं प्रेम निव्वळ शारीरिक आकर्षण नाही, तर तुमच्या एकाकीपणाला समजून घेणारं माझं मन आहे. रोहन माझ्या हातात घेऊन अतिशय आत्मीयतेने म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी माझं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. त्या क्षणी मला जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागा सापडल्याचा भास झाला. बाहेरील वादळाचा आवाज हळूहळू कमी होत होता, पण आमच्या दोघांच्या हृदयात सुरू असलेला तो भावनिक प्रवाह अधिकच गहिरा होत चालला होता. आम्ही दोघेही त्या रात्री तासनतास एकमेकांच्या मिठींमध्ये बसून राहिलो. कधी जुन्या आठवणींवर बोलत, तर कधी एकमेकांच्या डोळ्यात पाहत आम्ही ती रात्र अनुभवली. त्याच्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात आणि मनात एक नवा उत्साह, एक नवी ऊर्जा निर्माण केली होती. त्या बंद दाराआड, मेणबत्तीच्या अंधुक आणि थरथरत्या प्रकाशात आमच्या नात्यातील शिक्षिका आणि विद्यार्थ्याचे सर्व पडदे गळून पडले होते. तिथे फक्त दोन प्रगल्भ मन एकत्र आली होती, ज्यांनी एकमेकांच्या भावनांना पूर्ण सन्मानाने स्वीकारलं होतं. सकाळचे 5 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला होता. खिडकीतून हळूहळू तांबडं फुटल्याचं किरण आत येत होतं. लाईटसुद्धा परत आली होती, पण खोलीतील ती मंद शांतता अजूनही तशीच टिकून होती. रोहन माझ्या शेजारी शांतपणे निजला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधान आणि शांतता दिसत होती. मी मंद हसून त्याच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. त्याचे हळूच डोळे उघडले आणि मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय गोड आणि लाजलं असं स्मित उमटलं. गुड मॉर्निंग आरती, तो हळूवार आवाजात म्हणाला. गुड मॉर्निंग रोहन, मी सुद्धा तितक्याच प्रेमाने उत्तर दिले. सकाळच्या त्या पहिल्या प्रकाशात आम्ही दोघांनाही एकमेकांकडे पाहिलं. आता आमच्या मनात कोणतीही अपराधीपणाची भावना नव्हती, ना कोणती भीती होती. घडलेली रात्र ही कुठलीही चूक नव्हती, तर दोन एकाकी मनांना एकमेकांना दिलेला तो एक सर्वात सुंदर भावनिक आधार होता. रोहन उठला. त्याने आपले कपडे व्यवस्थित केले आणि निघण्याच्या तयारीत करू लागला. दाराजवळ पोहोचल्यावर तो थांबला आणि मागे वळून माझ्याकडे पाहत म्हणाला, आरती, कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहीन. मी फक्त हसले आणि मनाने होकार दिला. रोहन निघून गेला, पण तो जाताना माझ्या आयुष्यातील तो जुना काळकट्ट एकाकीपणा कायमचा घेऊन गेला होता. खिडकीतून येणारा सकाळचा ताजा वारा आणि पक्ष्यांचा किलबिल माझ्यासाठी एका नव्या प्रवासाची नांदी ठरत होता. मी पावसाळी रात्र निघून गेली होती, पण माझ्या आयुष्यात एका नव्या, प्रगल्भ आणि भावनिक नात्याचा सुंदर अध्याय लिहिला गेला होता.